मध्ये एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला। हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते। MVGFS गॅलेक्सी या नौकेवर ते काम करत होते। ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे 3:30च्या दरम्यान या नौकेवर हल्ला झाला। नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली, मात्र हेरंब यांचा मृत्यू झाला। मृत्यूपूर्वी काही मिनिटं म्हणजे रात्री 2:50 त्यांचं कुटुंबियांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं। त्यांचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। हेरंब यांच्या पुण्यातील इमारती बाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। होर्मुझच्या समुद्रधुनीत जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पुण्यातील मुंडवा परिसरातील केशवनगर येथील फ्लोरिडा इस्टेट या सोसायटीमध्ये गेले काही वर्षापासून हेरंब करमरकर त्यांच्या कुटुंबासह राहत होते। गेले काही वर्षापासून ते मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते। नोकरीच्या निमित्ताने त्यांचा विविध देशांमध्ये सातत्याने प्रवास होत होता आणि याच कामाचा भाग म्हणून रविवारी रात्री ते गॅलेक्सी या जहाजावर कार्यरत होते। ज्या जहाजावर अचानक होर्मुझची समुद्रधुनी पार करत असताना हल्ला झाला आणि या घटनेमध्ये जहाजावरील जे 24 कर्मचारी होते त्यातील 23 जणांना सुखरूप सुटका करण्यात यश आली, मात्र हेरंब करमरकर यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। हल्ला ओमानच्या सागरी हद्दीत झाल्यामुळे सध्या मृतदेह ओमान प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि हेरंब करमरकर यांचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। करमरकर कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि अनेक जण त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी पोहोचतायत। कॅमेरामॅन अमोल